देशातील विविध राज्यांमध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। अनेक राज्यांना पावसाचा तडाखा बसलाय। नदी नाले तुडुंब वाहतायत। पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळलेला आहे। अशातच सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यामध्ये पत्त्याप्रमाणे एक बंगला 5 मजलीची इमारत आहे ती कोसळलेली आहे। त्याचाच हा धडकी भरवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। नक्की ही जी घटना आहे ती कुठे घडली आहे ते सविस्तर आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल। तर हिमाचल प्रदेशची राजधानी शिमल्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। या पावसामुळे डोंगराळ भागात दरड कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत। सोमवारी म्हणजे 30 जूनला सकाळी शिमल्यातील भट्टाकुफर माठू कॉलनीतील एक 5 मजली इमारत पत्त्याप्रमाणे कोसळलेली आहे। सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, कारण आधीच धोक्याची सूचना मिळाल्यामुळे रविवारी 29 जूनला ही इमारत रिकामी करण्यात आली होती। इमारतीजवळच्या रस्त्यांचं चौपदरीकरण करण्याचं काम चालू आहे। या कामामुळे इमारतीच्या आसपासच्या जमिनीला मोठ्या भेगा पडलेल्या होत्या। या कामामुळेच इमारती कोसळल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केलाय। ही 5 मजली इमारत कोसळल्यामुळे आजूबाजूच्या वस्तीमधील लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। ही इमारत कोसळल्यामुळे आजूबाजूची घरं व लहान इमारती अक्षरशः हादरलेल्या आहेत। तसंच मुसळधार पाऊस देखील चालू आहे, त्यामुळे भट्टाकुफर माठू कॉलनीतील रहिवासी घाबरलेले आहेत। काहींनी घरं रिकामी करून इतर ठिकाणी आश्रय घेतलाय। तसंच आजूबाजूच्या घरांवर धोक्याची टांगती तलवार आहे। बाजूला राष्ट्रीय महामार्गाचं काम चालू आहे। हे काम करणाऱ्या कंपनीला अनेकदा धोक्याची पूर्वसूचना देण्यात आली होती, मात्र त्यांनी यावर कोणताही ठोस उपाय शोधलेला नाहीये। त्यांनी केवळ स्थानिकांना सुरक्षा देण्याचे दावे केलेत। अखेर आज मोठी दुर्घटना घडलेली आहे। स्थानिक रहिवाशांनी प्रशासनावर आणि 4 पदरी रस्त्यांचं बांधकाम करणाऱ्या कंपनीवर निष्काळजीपणाचा आरोप केलाय। रहिवाशांचं म्हणणं आहे की रस्त्याचं काम करत असताना कंपनीने आजूबाजूच्या घरांच्या सुरक्षिततेची काळजी घेतलेली नाहीये। या कामामुळे रहिवाशांचा जीव आणि त्यांची मालमत्ता देखील धोक्यात आलेली आहे। दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे 5 मजली ही इमारत कोसळलेली आहे।